तर नमस्कार नाशिककर. व्हिडिओ बघून तुम्ही विचार करत असाल की हा कोणता प्राणी गाडीवरती बसलेला आहे. तर हे सायबेरियन हस्की डॉग आहे, माझी फिमेल डॉग जिचं नाव नाला आहे. त्याच्यानंतर आपण शॉपला पोहोचलो आणि आपल्या रेग्युलर कामांसाठी सुरुवात केली, कॅटचं क्लिनिंग आणि त्यांचं जेवण वगैरे. त्याच्यानंतर दुपारी हे चहावाले भाऊ आपल्याकडे आले होते आणि त्यांच्याशी बोलताना त्यांनी जे आपल्याकडे हॅमस्टर आहे त्या हॅमस्टरांना बघून हे उंदीर पण लोक पाळतात का अशी कमेंट केली. सो नंतर बघितलं या मांजरीचं काहीतरी शोधायचं काम चाललेलं होतं. त्याच्यानंतर मग काही कस्टमर आपल्याकडे आले होते जस्ट बघण्यासाठी. त्यांना क्युरियोसिटी होती की आतमध्ये कोणते पेट्स आहे, तर बघू. मग नंतर मी माझे पिंजरे वगैरे थोडेसे बाहेर ठेवून दिले, जो बाहेरचा डिस्प्ले होता आपला. यानंतर हे काका आपल्या शॉपला आले होते. हे स्ट्रे कॅटला फीड करतात, त्यांचं खूप चांगलं काम आहे, त्यांच्या कामाला सल्यूट. नंतर आमची नाला ह्या हॅमस्टरबरोबर खेळत होती, हॅमस्टरला बघत होती आणि ते हॅमस्टर पण इतके हुशार आहे की त्या नालाला परेशान करत होते, आतमधून टीज करत असतील, काय बोलत असतील त्यांचं त्यांनाच माहिती आहे. पेट्सची लँग्वेज आपल्याला तर कळत नाही. त्यानंतर मग मी एक कॅटचं टॉय आहे स्क्रॅचिंग बोर्ड, तो अनबॉक्स केला. त्याला आपल्याला मेक करायचं होतं व्हिडिओज बनवण्यासाठी पण आणि कस्टमरांना पण दाखवण्यासाठी. तर मग मी तो मेकिंग करत होतो. त्यानंतर मग एक कस्टमर आले होते, त्यांना ही कॅट परचेस करायची होती. ऑलरेडी कॉल वगैरेवरती बोलणं झालं होतं, फोटो व्हिडिओ त्यांना दिले होते. सो ते बघायला आणि ती कॅट घ्यायला आले होते. तर मध्ये ते बघत वगैरे असताना मी आपलं काम चालू ठेवलं. त्याच्यानंतर ते कॅट घेऊन गेले आणि हा बॉक्स आपण रेडी करून झाला. तर नंतर तुम्ही बघू शकता हे क्यूट कॅट्स आपण त्या बॉक्सवरती ठेवून काही फोटो सेशन केलं. हे क्यूट कॅट्स आपल्याकडे अवेलेबल आहे, कोणाला लागत असतील तर शॉपला विजिट करा आणि आपल्या इंस्टाग्रामच्या पेजला नक्की फॉलो करा. थँक्यू सो मच.